400 पार पासून सुरू झालेली चर्चा 272 कसे जमवणार यावर येऊन पोहोचली होती। 543 सदस्यांच्या लोकसभेत एनडीएनं 293 जागा जिंकलेल्या आहेत, म्हणजे बहुमतापेक्षा फक्त 21 जागा जास्त। भाजपचा विचार केला तर भाजप 303 वरून 240 पर्यंत खाली आली आहे, म्हणजे भाजप स्वबळावर सत्तेपासून 32 जागा दूर आहे। अशा स्थितीत भाजप सरकार स्थापन करणार का? नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार का? यासारख्या चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत। लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींना भेटून राजीनामा दिलाय। यासोबतच त्यांनी 17वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस देखील केली आहे। राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे। तसंच नवीन सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत त्यांना काम चालू ठेवण्याची विनंती केली आहे। लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचाली देखील सुरू झालेल्या आहेत। एनडीए आणि इंडिया आघाडीची बैठक 5 जूनला पार पडली आहे। जेडीयू आणि टीडीपी दोघांनीही काही अटी घालून भाजपला आणि पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिलाय। पण या पुढची प्रक्रिया काय असेल? सरकार कोण स्थापन करणार आणि कसं स्थापन करणार? मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार का? पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। सर्वात आधी बोलूया लोकसभेच्या निकालाबद्दल। लोकसभा 2024 मध्ये भाजपनं 240 जागा जिंकल्यात तर काँग्रेसनं 99। एनडीए आणि इंडिया आघाडीचा विचार केला तर एनडीएनं 293 जागांवर बाजी मारली आहे, तर इंडिया आघाडीला 234 जागा मिळालेल्या आहेत। दोन्ही आघाड्यांच्या घटक पक्षांबद्दल बोलायचं झालं तर एनडीएचा भाग असलेल्या तेलुगू देसम पार्टीनं 16 जागा जिंकलेल्या आहेत। एनडीए आघाडीत भाजपनंतर सर्वात जास्त 16 जागा टीडीपीकडे आहेत। त्यानंतर नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडकडे 12 जागा आहेत। त्यानंतर 7 जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जिंकल्यात, तर 5 जागा बिहारमधील चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने जिंकलेल्या आहेत। एनडीए आघाडीत इतर सर्वच पक्षांनी 2 किंवा 1 जागा जिंकल्यात। अशा प्रकारे एनडीए आघाडीनं एकूण 293 जागांवर बाजी मारली आहे। यानंतर इंडिया आघाडीबद्दल बोलायचं झालं तर काँग्रेसनंतर इथं सर्वात मोठा पक्ष समाजवादी पार्टी आहे। अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षानं उत्तर प्रदेशात तब्बल 37 जागा जिंकलेल्या आहेत। तामिळनाडूतील डीएमके पक्षानं देखील 22 जागा जिंकल्यात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं 9, शरद पवार गटानं 8, लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय लोकदल अर्थात आरजेडीनं 4, सीपीएमनं 4, इंडियन युनियन मुस्लिम लीगनं 3, आम आदमी पार्टीनं 3, झारखंड मुक्ती मोर्चा 3 आणि इतर सर्व मित्र पक्षांनी 2 किंवा 1 जागा जिंकल्यात। इंडिया आघाडीनं एकूण 234 जागा जिंकलेल्या आहेत। आता वरील आकडे पाहिले तर भाजप बहुमतापासून 32 जागा दूर आहे, पण एनडीए आघाडीनं मात्र बहुमतापेक्षा 21 जागा अधिक जिंकल्यात। त्यामुळे एनडीए आघाडी सध्याच्या स्थितीला सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत आहे। पण मग आता पुढची प्रोसेस काय असणार आहे? तर भारतात पंतप्रधान निवडण्यासाठी आणि नियुक्त करण्यासाठी संविधानात वेगळी अशी कोणतीही तरतूद नाहीये। संविधानाच्या कलम 75 नुसार राष्ट्रपती पंतप्रधान नियुक्त करतील एवढंच सांगण्यात आलंय। याचा अर्थ असा नाहीये की राष्ट्रपती कोणालाही पंतप्रधान पदाची शपथ देतील। संसदीय प्रथांच्या नुसार निकाल लागल्यानंतर ज्या पक्षाला बहुमत मिळतं त्या पक्षाच्या नेत्याला राष्ट्रपतीकडून पंतप्रधान पदाची शपथ दिली जाते। जर कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही तर मात्र राष्ट्रपतींकडे पावर असते की कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही। पण संसदीय परंपरानुसार राष्ट्रपती सिंगल लार्जेस्ट पार्टी किंवा संसदेतील किंवा लोकसभेतील सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याला पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी बोलावतात। आता ही गोष्ट सध्याच्या स्थितीला जोडून पाहिली तर एनडीए आघाडीला 293 जागा मिळालेल्या आहेत। एनडीए आघाडीतील सर्व मित्रपक्ष भाजप सोबत राहिले, जे की सध्याच्या स्थितीला असं दिसतंय की भाजप सोबत आहेत। अशा वेळी त्यांच्याकडे पूर्ण बहुमत आहे। यासोबतच एनडीए आघाडीनं मोदींना त्यांचा नेता म्हणून निवडलेलं आहे, त्यामुळे राष्ट्रपती त्यांना सत्ता स्थापनेसाठी बोलावू शकतात। त्यासाठी एनडीएमध्ये असलेल्या घटक पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या समर्थनाचं पत्र राष्ट्रपतींना द्यावं लागतं, जे की त्यांनी दिलेलं आहे। आता अनेकांना प्रश्न पडू शकतो तो म्हणजे सरकारला बहुमत कधी सिद्ध करावं लागणार? तर एनडीए ही निवडणूक पूर्व आघाडी आहे आणि त्यांच्याकडे बहुमतापेक्षा जास्त जागा आहेत। आणि आता या सगळ्या पक्षांनी राष्ट्रपतींना समर्थनाचं पत्र देऊन ते भाजप सोबत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत राहतील हे त्यांनी स्पष्ट केलंय। आता हे नेते लवकरच राष्ट्रपतींना भेटून सत्ता स्थापनेचा दावा देखील करणार आहेत। राष्ट्रपतींनी मोदींना पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी आमंत्रित केल्या असल्याच्या देखील बातम्या आहेत। 7 किंवा 8 जूनला पंतप्रधान मोदींचा शपथविधी होईल असं देखील बोललं जात आहे। पण याबाबत राष्ट्रपती भवनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये। शपथविधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे। त्यासाठी संसदेचं सत्र बोलावलं जाईल, ज्यामध्ये राष्ट्रपती प्रोटेम स्पीकरची निवड करतील। प्रोटेम स्पीकर हा साधारणतः सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्य असतो। प्रोटेम स्पीकर नवीन खासदारांना शपथ देतात। यानंतर लोकसभेच्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया पूर्ण होते। नॉर्मली अध्यक्ष बिनविरोध निवडला जातो, पण यावेळी भाजपकडे जागा कमी असल्यामुळे काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा प्रयत्न असेल की अध्यक्षपदासाठी मतदान व्हावं। लोकसभेचा अध्यक्ष निवडताना सत्ताधारी पक्षाचा उमेदवार पडला तर सरकारकडे बहुमत नाही असं गृहीत धरलं जातं आणि सरकार कोसळतं।
त्यामुळं आता एनडीए सरकारकडे बहुमत आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष निवडून आणणं खूप गरजेचं आहे. लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक हीच एक प्रकारे बहुमताची चाचणी असेल. ती सरकारनं पार केली तर त्यांच्याकडे बहुमत आहे असं समजलं जाईल. आता हे मतदान कसं पार पडतं? तर आधी आवाजी मतदानानं ही निवडणूक प्रक्रिया पार पडते. पण सदस्यांनी डिव्हिजन ऑफ वोटची मागणी केली तर मतदान पार पडतं. त्यानुसार मतदान होतं आणि अध्यक्षांची निवड होते. आता सरकारला बाहेरून पाठिंबा दिला जाऊ शकतो का असा प्रश्नही अनेकांना पडला असेल. तर याचं उत्तर आहे नक्कीच देता येतो. पण तसं पत्र संबंधित पक्षाला राष्ट्रपतींना द्यावं लागतं. आता गेली 2 टर्म 2014 ते 2024 अशी सलग 10 वर्ष मोदींनी केंद्रात स्वबळावर सत्ता चालवली आहे. दोन्ही वेळा भाजपकडे स्वबळावर बहुमत होतं. त्याआधी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना देखील त्यांच्याकडे बहुमताचं सरकार होतं. त्यामुळं त्यांच्याकडे आघाडी सरकार चालवण्याचा मोठा अनुभव नाही असंही बोललं जात आहे. पण गेली 2 टर्म त्यांनी एनडीए आघाडीतील सहकाऱ्यांना त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान दिलेलं आहे. पण यावेळी मात्र चित्र वेगळं आहे. कारण भाजप बहुमतापासून दूर आहे आणि त्यांना एनडीएच्या घटक पक्षांची गरज आहे. एनडीएच्या घटक पक्षांचा विचार केला तर यामध्ये भाजपकडे जेडीयू, टीडीपी, शिवसेना शिंदे गट आणि एलजेपी हे प्रमुख पक्ष आहेत, ज्यांच्याकडे लोकसभेच्या 40 जागा आहेत. या पक्षांनी भाजपला आणि मोदींना पाठिंबा जाहीर केलेला आहे. पण हा पाठिंबा अनेक अटींवर आलेला असू शकतो. अनेक पक्षांनी लोकसभा अध्यक्षपद, चांगली कॅबिनेट मंत्रिपदं, राज्यमंत्रीपदं अशा अनेक मागण्या करून आणि त्या मान्य करूनच भाजपला पाठिंबा दिलेला असू शकतो. आता या घटक पक्षांना किती मंत्रिपदं मिळाली आहेत हे शपथविधीच्या दिवशीच कळू शकेल आणि कोणती मंत्रिपदं मिळाली आहेत हे खातेवाटप झाल्यानंतर कळू शकेल. पण मोदींच्या मंत्रिमंडळात यंदा एनडीएच्या घटक पक्षांचा बोलबाला असेल एवढं मात्र नक्की आहे. बाकी या सगळ्या घडामोडींबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि सत्ता स्थापनेसंदर्भातच्या सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.